भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा। दिनांक 28 जून 2026 रोजी श्री सांचरेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 75वा वर्धापन दिन संस्थेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे स्थानिक अध्यक्ष महालिंगा अप्पाकुरे यांच्या हस्ते संस्था ध्वजाचे ध्वजारोहणाने झाली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक विवेक मुक्कावार यांनी केलं। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक कार्यवाह रविकुमार पेशकार यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि शिक्षणाचं महत्त्व सांगितलं। ते म्हणाले, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे। संस्थेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवला आहे आणि हे ईश्वर कार्य इथून पुढेही असेच अविरत सुरू राहील असं मत व्यक्त केलं। मुख्याध्यापिका श्रीमती सुमती भारती यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महालिंगा अप्पाकुरे तर प्रमुख पाहुणे कार्यवाह रविकुमार पेशकार, उपाध्यक्ष किरणजी वट्टमवार, सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष हनुमानजी भालेराव, शालेय समिती अध्यक्ष वसंतराव पुराणिक, भास्करराव अंबरवाडीकर, विभाग सहकार्यवाह उपेंद्र कौडगावकर, तालुका संघचालक सुरेश काका ठोंबरे, उल्हासजी जिंतूरकर, प्रसादजी खर्डेकर, ललितजी देव, चंद्रकांत वसेकर, सौ मीराबाई खापर खुंटीकर, सौ संगीताताई जिंतूरकर, प्राथमिक मुख्याध्यापिका सुमती भारती, मुख्याध्यापक प्रभाकर नांदेडकर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन मोनिका घोडके यांनी मानलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, शिवाजी सामोसे, किरण नाईक, उषा खराबे, रुपाली सोनसळे, बाळासाहेब ठोंबरे, विवेक मुक्कावार, प्रल्हाद वैरागर, कृष्णा मुसळे, गजानन घुगे, कपिल घुगे, दिनकर चिलगर, अंजली ठोंबरे, मनीषा धाबेवार, अश्विनी पांडे, मोनिका घोडके व शिक्षकेतर कर्मचारी पूजा बुधवंत यांनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मनोज टाक, जिंतूर।